ज्या बाईच्या नावावर तुम्ही सगळी प्रॉपर्टी करायला निघालात ही तुमची आई नाहीये, ही मनस्विनी म्हणजे सरकार आहे. एका चोराला सगळे चोरच वाटतात. मी कोण आहे याचं खरं खोटं करण्यापेक्षा तू कान्हा नाही कबीर किर्लोस्कर हे का सांगत नाहीयेस तू सखीला? कान्हा काय म्हणतीये आई? सत्य आणि हा त्याचा पुरावा. नमस्कार मित्रांनो, आज 23 एप्रिल आणि लपंडाव या मालिकेत आपल्याला ज्याची भीती होती तेच झालंय. सखी आता सगळी प्रॉपर्टी या मनस्विनीच्या नावाने करत असते तिची खरी आई समजून. पण मित्रांनो, ऐनवेळी तिथे कान्हा येतो आणि या सरकारला एक्सपोज करतो. पण या सरकारने बाजी पलटली आहे आणि ती पुराव्या सकट सखीला सिद्ध करून दाखवते की कान्हाच कबीर किर्लोस्कर आहे. आणि सखीला हे ऐकून 440 वोल्टचा झटका लागतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. आता ती काय रिॲक्ट करेल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचबरोबर तिथे या मनस्विनीने राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजे मला सुद्धा बोलावून घेतलं असतं. तिचा हा सगळा प्लॅन असतो. आणखी एक ट्विस्ट आहे मित्रांनो मालिकेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला खऱ्या रिव्ह्यूसाठी सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो, रात्रीची वेळ असते. कान्हा आता किरणला भेटायला गेला असतो. तिथे किरण आता त्याच्यासोबत जे काही घडलं होतं ते सगळं कान्हाला सांगतो. आणि कान्हाला धक्काच बसतो हे ऐकून. कान्हा म्हणतो, काय तुला आणि जानूला किडनॅप केलं होतं? कोणी आणि कुठे? किरण आता सगळं घडलेलं सांगू लागतो की कसं त्या दोघांना एका ठिकाणी नेलं होतं. त्यांच्या डोळ्यावर कपडा टाकण्यात आला होता आणि एका माणसाने या दोघांनाही म्हणजे किरण आणि जानूला खूप टॉर्चर केलं होतं. ड्रिल मशीनने त्याने जानूला भीती दाखवली होती. पुढे आता किरण कान्हाला म्हणतो, आय एम सॉरी कबीर, जान्हवीला काही होऊ नये म्हणून मला तुझं खरं नाव कबीर किर्लोस्कर सांगावं लागलं, मला माफ कर. असं म्हणत किरण हात सुद्धा जोडतो कान्हासमोर. कान्हा म्हणतो, हे किरण, मूर्ख आहेस का? वेळ आहेस का तू? माफी का मागतोयस? त्या क्षणी तुला जे योग्य करावंसं वाटलं तू ते केलंस. इट्स ओके. निदान जान्हवीचा जीव तरी वाचला. तिला तो शॉकच बसला असेल. आता बरी आहे का ती? त्यावर किरण म्हणतो, हो बरी आहे ती आता. पण कान्हा, मला एक गोष्ट खटकतेय. आपल्या ऑफिस मधले राजेश मामा त्यांनी आहे ना मला एक प्रश्न विचारला होता की राजलक्ष्मी किर्लोस्कर नंतर हे सगळं कोण सांभाळणार? आणि मग त्यांची चौकशी केल्यानंतर मला सगळं कळलं. कान्हा विचारतो, काय? तर पुढे किरण म्हणतो, तुला तो सचिन आठवतोय का, ज्याला तू अपर्णा एंटरप्राइज मध्ये काम दिलं होतं? कान्हा म्हणतो, हा गॉट इट. पुढे आता किरण सांगतो की त्यानेच माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता की कबीर किर्लोस्कर कोण आहे आणि नंतर हे सगळं सांभाळणारं कोण आहे. पुढे आता किरण कान्हाला म्हणतो, कान्हा, मी तुला तेव्हा बोललो होतो की तो माणूस बरोबर नाहीये, पण तू माझं नाही ऐकलं. तुला त्याचा पुळका आला होता. त्यावर कान्हा म्हणतो, अरे हो मी चुकलो, तो माणूस ओळखण्यात मी चुकलो. ठीक आहे, हरकत नाही, त्याला धरूया आता. किरण म्हणतो, कसं धरणार? आज दुपारीच त्याने नोकरी सोडली आहे. आता हे ऐकून कान्हाला आश्चर्याचा धक्काच बसतो. कान्हा म्हणतो, सोडली म्हणजे सरकार? या सगळ्यांच्या पाठीमागे सरकार आहे. तुझ्या लक्षात येत आहे का किरण? आता किरणही आता याचा विचार करत असतो. कान्हा म्हणतो, म्हणजे सरकार आता आपल्या प्रत्यक्षात समोर न येता एक माणूस वापरून माझ्यापर्यंत येण्याचा ती प्रयत्न करत आहे. पण ठीक आहे, इट्स ओके, डोंट वरी किरण. तो जो काय खोटा इन्स्पेक्टर होता ना, त्याचा फोन माझ्या ताब्यात आलाय. तो फोन फुटला होता म्हणून रिपेअर करायला टाकलाय. उद्या तो फोन मला परत मिळणार आणि एकदा माझ्या हातात का तो फोन लागला ना की त्यामधून मी सरकारचा नंबर शोधून काढेन आणि मग तिच्याशी 1 on 1 बोलेल. आता किरणला डाऊट येतो हा मित्रांनो. आणि किरण म्हणतो कान्हाला, पण तिला कळलं नसेल ना की तूच कबीर किर्लोस्कर आहे म्हणून? कान्हा सुद्धा आता गप्प होतो एकदम आणि विचार करू लागतो. इथे आता सीन शिफ्ट होतो. ही सरकार तिच्या खोलीत असते आणि ती सुद्धा सगळा विचार करत असते. तिच्या गुप्तहेराने दिलेली सगळी माहिती तिला आता आठवत असते की कबीर किर्लोस्कर आहे त्याचं नाव, जो राजलक्ष्मी माच्या पण वर आहे. त्यानंतर जेव्हा 70 एम्प्लॉईज सोडून गेले होते, केसी कंपनीमध्ये जॉईन झाले होते, ही घटना सुद्धा या सरकारला आठवते. ती मुद्दाम सगळं जुनं घडलेलं आठवत असते, ज्यामुळे काहीतरी लिंक लागेल आणि ती कबीर किर्लोस्कर पर्यंत पोहोचू शकणार. त्यानंतर आता मनस्विनीचा विचार करून ऑलमोस्ट झाला असतो आणि आरशाच्या बाजूला ती तिचा असा हात मारते आणि म्हणते, अचानक ही किर्लोस्कर कंपनी माझ्याशी स्पर्धा करायला कुठून आली? कंपनीचं कॅपिटल बघताना ती कंपनी तर जुनी आहे. 11 वर्ष गेली. 11 वर्ष माझी कंपनी मी खूप कष्टाने उभी केली. या 11 वर्षात एकही क्षण असा गेला नसेल की तेव्हा ही सरकार गाफील असेल. हे सगळं अचानक घडणं शक्यच नाहीये. कुठेतरी पाणी मुरतंय सरकार, असं ती स्वतःला म्हणते आणि परत ती विचार करू लागते. पुढे ही मनस्विनी म्हणते,
मोठमोठ्या जहाजाला डुबण्यासाठी एक छिद्र सुद्धा पुरतो. कोणीतरी नक्कीच आहे, तो घरचाच घरभेदी, कोणीतरी जवळचाच आहे, पण कोण याचा ती विचार करत असते. आणि परत ती तिच्या डोक्यावर असा हात ठेवते आणि सगळं जुनं असं आठवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर तिला फक्त आणि फक्त कान्हाच दिसतो. कसं कान्हाने ती नोकरी मागितली होती कामत कंपनीमध्ये, तेही मोठ्या पदावर. त्यानंतर जेव्हा फायर अलार्म वाजला होता कंपनीमध्ये तेव्हा कान्हा गायब होता. आणि त्यानंतर परशूने सुद्धा पास्टमध्ये हिला सांगितलं होतं की कान्हानेच कोटेशन पुरवलं असणार आहे राजलक्ष्मी किर्लोस्करला. कान्हा पहिलेपासूनच संशयास्पद आहे. परशूने एकदा असं सुद्धा म्हटलं असतं की ज्या प्रकारे तो जो कान्हा आहे तो आपल्या घरात घुसला, सखीच्या आयुष्यात घुसला आणि आता आपल्या कंपनीत घुसला, त्यानुसार हा कान्हा फ्रॉड आहे, सरकार फ्रॉड. आता हे सगळं हिला आठवत असतं प्रेझेंटमध्ये. आणि मित्रांनो इतकंच नाही तर जेव्हा कान्हाने परशू आणि या मनस्विनी समोर राजलक्ष्मी माचा आशीर्वाद घेतला होता आणि राजलक्ष्मी माने तेव्हा हिला म्हटलं असतं की जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नाही, प्रत्येक गोष्टीच्या घडण्यामागे एक कार्यकारण भाव असतो. हे सगळं तिला आता आठवतं आणि रिअलाइज व्हायला लागतं. त्यानंतर तिने होळीच्या दिवशी कान्हा आणि त्याच्या माला म्हणजे राजलक्ष्मी किर्लोस्करला बोलताना बघितलं होतं, हे सुद्धा ती आठवते. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मंदिरात मला चक्कर येत असते तेव्हा कान्हाच्या तोंडून एकदम मा असं निघतं आणि कान्हा पटकन सावरला जातो त्याच्या माला, हे सुद्धा आता हिला आठवतो. आणि बस झालं. आता प्रेझेंटमध्ये ही मनस्विनी म्हणते डॅम, कान्हाच आहे तर हा घरचा घरभेदी, माझ्या कंपनीत येऊन किर्लोस्करला माहिती पुरवणारा कान्हाच आहे. पण मग हा कबीर किर्लोस्कर कोण आहे याचा विचार ही मनस्विनी करू लागते. आणि ही आता कबीरपर्यंत कशी पोचते हे आपण येणाऱ्या भागात बघूया. आणि बघा मित्रांनो आता वेळ आली आहे मोठ्या ट्विस्टची. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि अपर्णा आली असते आणि तिने ताट वाढून आणलं असतं मासाठी स्वतःच्या हाताने. आणि हे बघून आता आश्चर्याचा धक्काच बसतो मला, जो धक्का सुखदच असतो. मा म्हणतात काय गो अपर्णा, माझ्यासाठी तू ताट वाढून आणलंयस? तर यांच्या घरची जी मेड आहे ती मला सांगू लागते मा मी नेते म्हणाली पण त्यांनी ऐकलं नाही माझं. आणि हे काळी मसूरची डाळ आणि बाजरीची भाकर सुद्धा त्यांनीच बनवली. त्यानंतर राजलक्ष्मी मा आणखीच आनंदाने बघू लागतात आता अपर्णाकडे. आता अपर्णा खडखडतच बोलते आणि म्हणते मा तुम्हाला आवडते ना? अपर्णाच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते. मा म्हणतात हो आवडते, पण तुझ्या लक्षात होतं हे? बस ना इथे बस. अपर्णा आता चेअरवर बसते. पुढे मा म्हणतात तुझ्यातला हा बदल पाहून खूप बरं वाटलं. पुढे मा म्हणतात कबीर तुला चेकअपला घेऊन गेला होता ना, तिकडे औषधं बदललीत त्यामुळेच तुझ्यात हा बदल घडलाय. पण अपर्णाला आठवतं की ती हॉस्पिटलमध्ये सखीला भेटली होती. कान्हा आणि सखीला एकत्र बघूनच अपर्णामध्ये हा बदल झालाय हे तिला आठवतं. आता ती स्वतः म्हणते मा प्रत्येक गोष्टीवर औषध काम करत नाही. मा विचारतात म्हणजे? तर आता अपर्णा मुद्दामच टॉपिक चेंज करते आणि म्हणते मा अन्न गार होत आहे, खाऊन घ्या ना. त्यानंतर अपर्णा म्हणते थांबा थांबा मीच भरवते. आणि अपर्णा आता स्वतःच्या हाताने राजलक्ष्मी माला भरू लागतात. माझ्या डोळ्यात आता आनंद अश्रू येतात. आणि मित्रांनो कोणाकोणाला आता असं वाटतंय की ती व्यक्ती अपर्णाच होती जिने सगळं रेकॉर्ड केलं होतं जंगलात त्या दरीजवळ, जेव्हा या मनस्विनीने तिच्या सख्या खऱ्या बहिणीला तेजस्विनीला दरीत लोटलं होतं. आणि मग सखी कान्हा आल्यावर ॲक्टिंग केली होती. याचा खूप शक्यता आहे मित्रांनो की अपर्णा कधी वेळी झालीच नव्हती. आता सुद्धा असं दाखवलंय की अपर्णाच्या एका हातावर पूर्ण तिने पदरसा घेतला असतो, खांद्यापासून तिच्या हातापर्यंत तिचा हात जो आहे तो झाकला असतो आणि त्याच हातावर अंत असते आरंभ याचा टॅटू असणार आहे, जो आपल्याला तेव्हा दाखवला होता व्हिडिओमध्ये. जी बाई व्हिडिओ काढत होती तिच्या हातावर सुद्धा हेच लिहिलं होतं. तर ही बाई अपर्णाच असली तर आणखीच मजा येणार आहे मालिकेत. असं आता काय होतं इकडे आता सीन शिफ्ट होतो कामत हाऊसमध्ये. सगळे जेवायला बसले असतात पण तिथे मात्र ही मनस्विनी नसते. कान्हा विचारतो सखीला तुमची आई कुठे आहे? सखी सांगू लागते अरे तिच्या वॉशरूम मधला आहे ना नळाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तिच्या रूम मध्ये, त्यामुळे ती आपल्या रूम मध्ये गेली फ्रेश व्हायला. त्यानंतर ही वेदू आंबा सर्व करते आणि कान्हा त्याकडे बघून जाम खुश होतो आणि म्हणतो अरे वा आंबे, सीझनचा हा पहिला आंबा नाही का? तर आता सखी विचारते कान्हाला तुला आवडतात ना आंबे? कान्हा म्हणतो म्हणजे काय? तर गौतम कान्हाला सांगू लागतो आमचं झालं बरं का आंबा खाऊन, पण सखीने नाही खाल्लेत, तू दुपारी नव्हताच ना म्हणून थांबली आहे बिचारी तुझ्यासाठी. आता कान्हाला आश्चर्यच वाटतं एकदम आणि कान्हा सखीला म्हणतो अरे का थांबलात तुम्ही? सगळे होते ना मग यांच्यासोबत खायचं की माझ्यासाठी का थांबलात? तर सखी म्हणते कारण तू वाट बघायला लावतोस आणि मला आवडतं तुझी वाट बघायला.
कान्हा आता खूपच आनंदाने सखीकडे बघत असतो. त्याला सखीचं खूपच कौतुक वाटत असतं. सखी म्हणते हो, पण आता नाही राहावत आहे, आता तरी खाऊयात का? तर कान्हा म्हणतो हो ठीक आहे. दोघेही आता एक एक चिरलेली आंब्याची फोड घेतात आणि त्यानंतर चिअर्स करतात. आणि खाण्याआधी गौतम म्हणतो दोघांना 1 मिनिट. गौतम सखीला म्हणतो सखी तुझा फोन दे बरं, तुमचा फोटो काढायला. त्यानंतर मस्तपैकी सखी आणि कान्हा पोज देतात आंब्यासोबतच. आणि गौतम छान यांची मुवमेंट जी आहे ते कॅप्चर करतो फोनमध्ये. या दोघांचाही छानसा फोटो काढून देतो. सखी आणि कान्हा त्यानंतर दोघेही आता आंबा टेस्ट करतात. आणि या दोघांना खुश बघून घरातले सगळे जण खुश असतात. आणि घरातले सगळे जण सखी आणि कान्हासाठी टाळ्या वाजवतात आणि वा छान असं म्हणतात दोघांचं प्रेम बघून. तितक्यात तिथे आता ही मनस्विनी येते आणि सखीला म्हणते खाल्लाच ना आंबा शेवटी? सखी आता स्माइल करत म्हणते हो खाल्ला ना. त्यावर आता मनस्विनी म्हणते अच्छा चला बरं झालं. आता सखी म्हणते मनस्विनीला अगं आई ये ना, बस ना इथे बाजूला. तर ही मनस्विनी एक नजर सगळ्यांकडे फिरवते आणि सगळे तिला खुश दिसतात आणि हे तिला खटकतं. त्यानंतर उर्मिला म्हणते हिला तेजस्विनी समजून या ना वहिनी बसा ना. तर ही मनस्विनी एका चेअरवर बसते आता, पण ती कान्हाकडे वेगळ्याच नजरेने बघत असते. त्यानंतर ही मनस्विनी सगळ्यांना म्हणते उद्या अक्षय तृतीया आहे, मग आपण आमरस करूया ना? मीनाक्षी एकदम खुश होऊन म्हणते हो ना, खूप एक्सायटेड असते ती. त्यावर आता परशू सुद्धा म्हणतो हो म्हणजे काय? सखी सुद्धा म्हणते आता हो अगं पण ए आई, लहानपणी मी आणि बाबा मिळून करायचो ना आमरस. त्यावर मनस्विनी म्हणते हो. आता मीनाक्षी म्हणते सखीला सखी मग एक काम कर ना, उद्या तुम्ही दोघे मिळून करा, तू आणि कान्हा. तर कान्हा म्हणतो नाही नाही मला काही आमरस वगैरे करता येत नाही. तर आता सखी हसतच कान्हाला म्हणते अरे त्यात काय एवढं, मी आहे ना. आणि कान्हा तसंही चाडीत असताना तुम्हाला किती गोष्टी शिकवल्यास, मग आता आमरस मी शिकवेन तुला. कान्हा आता स्माइल करतो आणि हो म्हणतो. त्यानंतर ही मनस्विनी म्हणते चला आता हे सुद्धा चांगलंच आहे. आता ही वेदू सगळ्यांना म्हणते बाप्पा मी जेवण सगळं गरमागरम आणून दिलं आणि सगळं आता ते थंड होऊन राहिलं, कर ना बाप्पा सुरू. सखी आणि कान्हा हसतात आणि सखी म्हणते हो हो करतो. सगळे आता जेवत असतात. इथे आता परत सीन शिफ्ट होतो. अपर्णा आता आईस्क्रीम खात असते जेवण झाल्यावर, तिची फेवरेट आईस्क्रीम. तिच्या चेहऱ्यावर एक स्माइल असते. त्यानंतर आता मा म्हणतात अपर्णा किती वर्षांनी तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय अपर्णा. आता अपर्णा म्हणते माला तुम्ही पण घ्या ना. तर मा म्हणतात नाही नाही नको. अपर्णा विचारते का? मा तुम्ही गोड खात नाही का? आता मा हे ऐकून मनात म्हणतात आयुष्यातला कडवटपणा जोपर्यंत जात नाही तोवर मला काहीच गोड लागणार नाही. आणि हा कडवटपणा जाण्यासाठी सूड पूर्ण व्हायलाच पाहिजे. आता आईस्क्रीम खाता खाता अपर्णाचं लक्ष जातं फॅमिली फोटोकडे त्यांच्या. त्यामध्ये देवदत्त आणि कबीर असतो लहानपणचा. त्याकडे बघत आता अपर्णा उठून उभी होते आणि त्या फोटो जवळ जाते. स्वतःहून एकटीच चालत जाते ती. फोटो फ्रेम वरून ती हात फिरवते. मला आता याचं नवलच वाटतं आणि मा सुद्धा जातात बघायला. मा विचारतात आता अपर्णाला अपर्णा काय बघतेस? अपर्णा म्हणते आपलं कुटुंब भरलेलं हसतं खेळतं आनंदी, पण आता मोकळं मोकळं वाटतंय, चुकल्यासारखं वाटतंय, काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय. आता मा हे ऐकून म्हणतात या सगळ्याचाच मी हिशोब घेणार आहे, देवदत्ताच्या खुणाचा मी सूड घेणार आहे. माझा चेहरा सुद्धा आता उतरतो. त्यावर आता अपर्णा विचारते सूड? पुढे ती म्हणते सूड आपण नाही घ्यायचा, तो वरचा घेतो, तेही त्याच्या पद्धतीने. आपण फक्त माणसं आहोत, आपण फक्त प्रेम करायचं. जोपर्यंत आपल्या मनात प्रेम आहे तोपर्यंतच आपण माणूस आहोत, असं सगळं अपर्णा बोलून जाते. त्यावर मा म्हणतात तो आपल्या हसऱ्या भरलेल्या घरातून एक माणूस गेला, आपला आनंद हरवलाय, त्याचं काय? आता अपर्णा म्हणते समोर आपण मनात आणलं तर आपलं कुटुंब पूर्ण होऊ शकतं. त्यानंतर आता मा विचारतात कसं? अपर्णा म्हणते आता कान्हाचं लग्न झाल्यावर, त्याची बायको ती घरात आल्यावर. मा आता विचार करू लागतात. तर अपर्णा आता मुद्दामच म्हणते मा ते आईस्क्रीम वितळतंय असं म्हणत अपर्णा तिथून निघून जाते. आणि आपल्याला इथून सुद्धा हिंट मिळते की अपर्णा वेडी झालीच नव्हती कधी. तिच्या सगळ्यात लक्ष आहे, ती फक्त मे बी नाटक करू शकते या सगळ्यांचं. आणि म्हणूनच तिने व्हिडिओ काढला असणार आहे मनस्विनीचा पुरावा म्हणून, असं ते आपल्याला समोर कळेलच. इथे आता सीन शिफ्ट होतो परत. आणि ही मनस्विनी सगळ्यांच्या डोक्यात काहीतरी पेरण्याचा प्रयत्न करते. ही मनस्विनी मुद्दामच म्हणते एकत्र कुटुंब असं हसतं खेळतं आनंदाने जेवण करतंय, हे दृश्य जरा दुर्मिळच असेल ना. सगळेजण आता नीट ऐकू लागतात. पुढे ही मनस्विनी म्हणते ती मनस्विनी घरात असताना तुम्ही हे असं हसत खेळत आनंदात जेवला नसाल ना कधी? हे ऐकल्याबरोबर आता सखीला आठवतं की एकदा या मनस्विनीने सखीला म्हटलं होतं की माझा स्टाफ सुद्धा अशा प्लेटमध्ये जेवत नाही,
हे घर आता मी चालवते आणि माझ्याच मनाने सगळं होणार. त्यानंतर परशूला सुद्धा आठवतं की कसं सरकारने परशूला शिक्षा दिली होती आणि खाली बसायला सांगितलं होतं जेवायला, ते सुद्धा कायमचं. आणि मीनाक्षीला सुद्धा आठवतं की खाली पडलेला लाडू हे सरकारने कसा मीनाक्षीच्या तोंडात जबरदस्तीने कुस्करला होता. इतकंच नाही तर गौतमला किती धमकावलं होतं कुल्फीला घेऊन. आणि उर्मिलाला सुद्धा आठवतं की कसं तिच्या सुद्धा थोबाडीत मारली होती या सरकारने. सरकारच्या घशात जेव्हा कॉईन अडकला होता आणि उर्मिलाने मदत केली होती तरी सुद्धा. तर सगळ्यांना आपापलं आठवतं आणि सगळेजण थोडे उदास होतात. आता ही मनस्विनी म्हणते, तुमची शांतता सगळं बोलून गेली. मिळालं मला माझं उत्तर. पुढे आता ही मनस्विनी म्हणते मित्रांनो की इतके वर्ष तिने सगळ्यांच्या मनात वाईट आठवणे निर्माण केलंय आणि ती तेजस्विनी म्हणून जगली इतके वर्ष, आणि सगळे तेजस्विनीचा म्हणजे माझा तिरस्कार करत असतील असं वागले ती. सखी म्हणते, अगं आई इतका विचार का करतेस, जे झालं ते झालं, भूतकाळ आहे ना, आपण सोडून यायचा असतो, नको एवढा विचार करूस. तसंही सगळ्यांना कळलंय खरं कोण आहे. आता ही मनस्विनी मुद्दामच म्हणते, हो सगळ्यांना कळलंय. आणि ती कान्हाकडे बघते आणि म्हणते, पण तिने जे शत्रू उभे केलेत आपल्या समोर त्यांच्याशी मैत्री करायला हवी आपण, असं वाटतंय मला. आणि बघा मित्रांनो हिचा प्लॅन काय असतो. मनस्विनी म्हणते, कामात स्पर्धा चालेल पण नात्यात स्पर्धा नको, आणि यासाठी आपल्याला हा सण मदत करेन. उद्या चांगला दिवस आहे, शुभ दिवस आहे, आणि या दिवशी चांगल्या गोष्टींची सुरुवात करायची असते. पुढे आता ही मनस्विनी म्हणते, मला असं वाटतं आपण त्यांच्याशी मैत्रीचा हात पुढे करायला हवा. कान्हा विचारतो, त्यांच्याशी म्हणजे कोणाशी. त्यावर ही डायरेक्टच म्हणते आता मनस्विनी, अरे त्या राजलक्ष्मी किर्लोस्कर. कान्हाला झटकाच बसतो, हे ऐकून झटकाच लागतो. पुढे आता ही मनस्विनी म्हणते, उद्या अक्षय तृतीया आहे ना, तर उद्या मी राजलक्ष्मी किर्लोस्करांना घरी बोलवणार आहे जेवायला, चालेल ना. सगळे आता विचार करत असतात. पण आता कान्हाच्या हातचा जो चम्मच असतो हे ऐकून तो खाली पडतो आणि सगळेजण आता कान्हाकडे बघू लागतात. कान्हाला थोडा धक्का बसला असतो हे सगळ्यांच्या लक्षात येतं. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. सखी आता प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करत असते. तितक्या तिथे कान्हा येतो आणि म्हणतो, थांबा बेबी सरकार, ज्या बाईच्या नावावर तुम्ही सगळी प्रॉपर्टी करायला निघालात ती बाई सरकार आहे, ही मनस्विनी आहे. तिथे आता सगळे असतात घरचे, राजलक्ष्मी मा सुद्धा असतात. आणि ही मनस्विनी बाजी पलटवते आणि सखीला सांगते, पुरावा देत की हा जो आहे तुझ्या समोर हा कान्हा नाही आहे, तर हा कबीर किर्लोस्कर आहे. आणि सखी समोर एकाच वेळी दोन मोठी सत्य उघड होतात. सखी आता कोणावर विश्वास ठेवेन हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. कान्हा सुद्धा आता सखीला कसा विश्वास देईन, कसं समजून सांगेल की हे सगळं त्याने एका कारणामुळे केलंय. काही पण होऊ शकतं. सखी कान्हाला डिवोर्स सुद्धा देऊ शकते आणि मनस्विनीलाच तिची खरी आई असं समजू शकते. कान्हाने तिच्यावर आरोप केले, खोटं सांगितलंय असं सुद्धा होऊ शकतं. बघूया मित्रांनो काय होणार आहे. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.